BA भाग 2 या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं आज मी स्वागत करतो. पाठीमागच्या तासाला आपण मृदा भूगोल या पेपरचा असणारा पहिलं युनिट आपण सुरू केलेलं होतं. मृदा भूगोल म्हणजे काय आणि मृदा भूगोलाचा अभ्यास करत असताना मृदा भूगोलाचा असणारं एकूणच स्वरूप आणि मृदा भूगोलाची असणारी व्याप्ती याचा विचार आपण गेल्या तासाला करत होतो. हा अभ्यास करत असताना मृदा म्हणजे काय, मृदेची निर्मिती कशी होते आणि एकूणच मृदा भूगोलाचा असणारं स्वरूप काय आहे आणि आज जर आपण विचार केला तर मृदा भूगोलाची असणारी व्याप्ती किती या गोष्टीचा विचार करत असताना आपण 1 मिनिट स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो पेज. की मृदा भूगोलाची असणारी व्याप्ती अभ्यासत असताना की सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारा जो मातीचा किंवा मृदेचा असणारा जो स्तर आहे त्याला आपण मृदा असं म्हणतो. आणि ही असणारी मृदा पृथ्वीच्या भूपृष्ठावरती फार प्राचीन कालखंडापूर्वी तयार झालेली आहे. मृदेचा अभ्यास करत असताना मी पाठीमागं अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मृदेचा अभ्यास करणारं विज्ञानामध्ये एक स्वतंत्र शास्त्र आहे, सायन्स आहे आणि त्याला मृदाशास्त्र असं म्हटलं जातं. सॉईल सायन्स. आता सॉईल सायन्सलाच पेडॉलॉजी असं सुद्धा म्हटलं जातं. पेडॉलॉजीमध्ये प्रामुख्यानं मृदेचा अभ्यास केला जातो. केवळ मातीचा अभ्यास, मातीमध्ये असणारे घटक, तिचं असणारं पृथक्करण करणं, तिचे गुणधर्म अभ्यासणं, हा जो सायंटिफिक स्टडी आहे हा पेडॉलॉजीमध्ये केला जातो. मग हा अभ्यास पेडॉलॉजी करणारं किंवा मृदाशास्त्र हे स्वतंत्र विषय असताना सुद्धा भूगोलशास्त्रामध्ये, भूविज्ञानामध्ये मृदेचा अभ्यास का केला जातो, त्याची गरज काय, हा भाग आपण पाठीमागं अभ्यास केला होता. की मृदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मृदा म्हणजेच जीवन होय. मृदाला आपण आई म्हणतो वगैरे सारख्या काही आपल्या व्यवहारामध्ये रूढ असणाऱ्या काही संकल्पना होत्या. या संकल्पनांचा विचार यापूर्वी आपण केलेला आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारा जो भुसभुशीत कणांचा थर आहे, या कणांच्या थराला माती असं म्हटलं जातं. आता या मातीचा अभ्यास भूविज्ञानामध्ये का करावा लागतो तर भूगोल आणि या भूविज्ञानामध्ये प्रामुख्यानं पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारं जे बाह्य कवच आहे, या कवचाचा म्हणजेच लिथोस्फिअरचा अभ्यास केला जातो. आणि हे असणारे जे लिथोस्फिअर आहे किंवा पृथ्वीचं कवच आहे, हे कवच कशापासून तयार झालेलं आहे, या कवचामध्ये काय कोणकोणते घटक आहेत. उदाहरणार्थ दगड. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती जे आपल्याला विविध प्रकारचे खडक पाहावयास मिळतात. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही प्रचंड आहेत. मातीचा जर विचार केला तर मातीसुद्धा अशा विविध गटामध्ये आपल्याला विभागलेली दिसून येते. मातीचे रंग, वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाची माती आपल्याला पाहावयास मिळते. वेगवेगळ्या मातीमध्ये वेगवेगळी पिकं येतात. मातीची असणारी जाडी असेल, तिचं असणारं स्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळी आपण पृथ्वीच्या भूपृष्ठावरचा असणारा उभा छेद जर आपण अभ्यासला, नंतर आपण तो एक मॅप नकाशा तुम्हाला मी दाखवेन, डायग्राम, की उभा छेद घेतल्यानंतर आपल्याला काय पाहावयास मिळतं तर पृथ्वीची वरती असणारी ही जी माती आहे, ही असणारी जी मृदा आहे, ही मृदा कुठून आली तर कुठून सुद्धा आलेली नाही, तर ती मृदा ही त्याच ठिकाणी तयार झालेली असते. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती ज्या ठिकाणी ज्या प्रकारचे, ज्या रंगाचे, ज्या आकाराचे दगड आपल्याला पाहावयास मिळतात, या दगडांची झीज होते. गेल्या वेळी मी सांगितलेलं आहे की त्याला इरोजन असं म्हटलं जातं. खडकाची धूप होते, खडकाची झीज होते. आणि ही झीज करण्याचं काम कोण करतं तर निसर्गानं काही घटक, एजंट्स नेमलेले आहेत. हे एजंट्स काय करतात तर खनन करण्याचं काम करतात. उदाहरणार्थ ऊन, वारा, पाऊस, वाहतं पाणी असेल, पर्जन्य असेल, नद्या, हिमनद्या,
ही असणारी जी बाह्य कारकं आहेत, ही बाह्य कारकं काय करतात, तर पृथ्वीवरती असणाऱ्या खडकाची झीज करतात. एकाचे 2 तिकडे, 2चे 4, 8, 16, 32 असं होत 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 तुकडे छोटे कण 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 होत अशा प्रकारचे मृदेची निर्मिती होते. म्हणजेच ज्या ठिकाणी ज्या प्रकारची मृदा आहे त्या मृदेच्या खाली किंवा जवळपास त्या मातीचा असणारा मूळ खडक आपल्याला पाहावयास मिळतो. त्या खडकाला जनक खडक असं म्हटलं जातं. जनक खडक. रिकाम्या जागा भरा यासाठी तुम्हाला कदाचित हा प्रश्न तुम्हाला येईल. मूळ खडकाला काय म्हणतात? जनक खडक असं म्हणतात. तर संपूर्ण पृथ्वीवरील मृदेचे स्थूलमानाने वर्गीकरण करणं, तिचं असणारे विभाजन केलं जातं. पृथ्वीवरती उष्ण, समशीतोष्ण, शीतकटिबंध अशा विविध भागामध्ये विविध प्रकारची मृदा आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून मृदा भूगोलामध्ये किंवा मृदा भूगोलशास्त्रामध्ये मृदेचं वर्गीकरण, मृदेचं वितरण आणि मृदाच्या वितरणाशी निगडीत नकाशांची निर्मिती केली जाते. नकाशाद्वारे व्यक्त केली जाते. मृदेच्या भौगोलिक वितरणावर, आता मृदेचं भौगोलिक वितरण असं म्हणतो आपण, जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल, या मृदेचा असणारं डिस्ट्रीब्युशनचा जर आपण विचार केला तर या वितरणावरती परिणाम करणारे काही घटक आहेत. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगितलं की तापमान असेल, पर्जन्य, आर्द्रता, वारं, वाहत्या नद्या, हिमनद्या, भूपृष्ठाची असणारी रचना, खडकाचा असणारा प्रकार, खडकाचे असणारे स्तर, भूपृष्ठाचा असणारा उतार, त्या ठिकाणी असणारे लहान लहान भौगोलिक घटक, या सगळ्यांचा परिणाम म्हणून हे मातेची किंवा मृदेची निर्मिती होत असते. लक्षात घ्या. छोट्या आकाराच्या भूभागावर सूक्ष्म पद्धतीने मृदेचा अभ्यास केला जातो, त्याला प्रादेशिक मृदा असे म्हणतात. तर रिजनल सॉइल जॉग्राफी ज्याला आपण म्हणतो किंवा प्रादेशिक मृदा भूगोल, या प्रादेशिक मृदा भूगोलामध्ये कशाचा विचार केला जातो, तर त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या केवळ मृदेचा विचार केला जातो. तिथं मृदा कशा प्रकारची आहे, त्या मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत, त्या मृदेमध्ये असणारे खनिजे कोणती आहेत आणि त्याशी अनुसरून त्या ठिकाणी पिकं कुठली घेतली जातात, यांचा अभ्यास हा प्रादेशिक मृदा भूगोल विज्ञानामध्ये केला जातो. या प्रादेशिक अभ्यासात मृदेविषयी अत्यंत सखोल माहिती जमा केली जाते आणि अशा विविध प्रदेशातील मृदेची माहिती मिळवल्यानंतर त्याच्यातील तुलनात्मक अभ्यास केला जातो. लक्षात घ्या. मृदेची माहिती गोळा करणं, तिथं असणाऱ्या पिकांचा अभ्यास करणं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पिकांचा आणि तिथं असणाऱ्या मृदेचा तौलनिक अभ्यास करण्याचं काम हे मृदा भूगोलामध्ये केलं जातं. त्यातील नकाशा हे साधन मोलाचे आहे, उपयुक्त ठरतं. अनेक लहान प्रदेशांचा मृदा अभ्यासाचे एकत्रीकरण करून नंतर जिल्हा, राज्य, देश, खंड अशा विशाल क्षेत्रांची माहिती जमा करून नकाशा, छायाचित्रे, कृत्रिम उपग्रह याद्वारे मिळणारी जी छायाचित्र असतात यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी असणाऱ्या प्रादेशिक मृदेचा विवेचन किंवा अभ्यास हा किंवा संशोधन हे मोठ्या प्रमाणात होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता पाठीमाग मी तुम्हाला सांगितलं की मृदा भूगोलाचा हा जो विषय आहे याची सुरुवाती प्रामुख्याने 19व्या शतकाच्या अखेरीस लागली. म्हणजे सर्वसाधारणपणे 1950-70चा नंतरचा जर कालखंड घेतला तर या काळामध्ये मृदा भूगोलाचा अभ्यास हा अतिशय संशोधक पद्धतीनं किंवा शास्त्रीय पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिफिक टूल्स वापरून याचा अभ्यास होत असलेला आपल्याला दिसून येतो. मृदा भूगोलशास्त्राचे लक्ष हे प्रामुख्याने त्या ठिकाणी असणारे प्रादेशिक घटकावरती आधारित केलं जातं. तिथे प्रादेशिक समतोल किंवा प्रादेशिक असणाऱ्या भौगोलिक घटकांचा तौलनिक अभ्यास करून त्या ठिकाणी असणारी मृदा हा जो नैसर्गिक घटक आहे या नैसर्गिक घटकाचा विचार, त्याचा असणाऱ्या इतर मृदेशी सहसंबंध, त्या मृदेवरती येणारी पिकं असतील, वनस्पती असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती एकत्रित करून तिचा एक नकाशा तयार केला जातो. आणि हे काम कोण करतं, तर हे काम केवळ भूगोलतज्ञ करतात. कोणते भूगोलतज्ञ करतात, तर सॉइल जॉग्राफीमध्ये काम करणारे जे संशोधक आहेत, रिसर्चर आहेत, यांचं मुख्य काम कोणतं, तर मी आता जे सांगितलं हे या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्या मृदेचे नकाशे तयार करणं हे काम हे भूगोलतज्ञ करतात. पेडॉलॉजीमध्ये हे काम केलं जात नाही. लक्षात घ्या. पेडॉलॉजीमध्ये किंवा ज्याला मृदाशास्त्र म्हणतो, या मृदाशास्त्रामध्ये या गोष्टीचा विचार हा प्रामुख्याने केला जात नाही.
आता भूपृष्ठ रचना असेल, वनस्पती असेल, यांचा मृदेच्या रचनेशी अंशात्मक आडवे आणि उभे स्पष्टीकरण केले जाते. पर्वतीय प्रदेशामध्ये असणारी मृदा कशी असते, मैदानी प्रदेशामध्ये असणारी मृदा कशी असते, पठारी प्रदेशावरती असणारी मृदा कशी असते, समुद्राच्या किनाऱ्यावरती असणारी मृदा कशी असते, नद्यांच्या काठावरती असणारी मृदा कशी असते, सखल प्रदेशावरती असणारी मृदा कशी असते, हे सगळं आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत. पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारी जे वृत्त आहेत, उष्णकटिबंध असेल, शीतकटिबंध असेल, समशीतोष्ण कटिबंध असेल, या हवामानाचा परिणामसुद्धा या मृदेवरती होतो आणि या मृदेचा असणारं प्रादेशिक वितरण ज्याला आपण म्हणू, हे प्रादेशिक वितरण हे मोठ्या प्रमाणात सॉईल जॉग्राफमध्ये केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आता याचा विचार आपण करत असताना पाठीमाग मी सांगितलं की सॉईल जॉग्राफी ज्याला आपण म्हणतो किंवा मृदा भूगोलशास्त्र ज्याला म्हणतो, याचा अभ्यास हा प्रामुख्यानं 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हा अभ्यास करण्याचं मुख्य कारण काय तेही तुम्हाला आता स्पष्टीकरण दिलं. जगातील मृदेचे भौगोलिक वितरण स्पष्ट करण्यासाठी संयुक्त संस्थानामधील C.F. मार्बुट आणि ऑस्ट्रेलियामध्ये असणारे J.A. पर्स्कॉट आणि पूर्व जर्मनीमध्ये असणारे H. स्ट्रीम हे जे शास्त्रज्ञ आहेत, या शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा असलेला आपल्याला दिसून येतं. आता लेनिनग्राड आणि मॉस्को विद्यापीठामध्ये 1926 पासून मृदा भूगोलाचे स्वतंत्र विभाग स्थापन केले गेलेले आहेत. आता सर्वसाधारणपणे 1926चा कालखंड जर पाहिला तर भारतामध्ये त्या काळामध्ये मृदा भूगोलशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास हा काय केला गेलेला नव्हता. त्या काळामध्ये असणारी भारतातली भौगोलिक राजकीय परिस्थितीचा जर आपण विचार केला तर त्या परिस्थितीनुसारच त्या ठिकाणी या गोष्टींचा विचार केला जात होता. परंतु 1926चा जर कालखंड घेतला तर त्या कालखंडामध्ये मॉस्को आणि लेनिनग्राड रशियामध्ये मोठ्या प्रमाणात मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास होत होता. भूगोलशास्त्र, कृषीशास्त्र, हवामानशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, खनिजशास्त्र, भू आकार व भूरूपशास्त्र, भूरचनाशास्त्र, पक्षी आणि प्राणीशास्त्र ज्याला आपण बायोजॉग्राफी असं म्हणतो, बायोजॉग्राफी, लोकसंख्याशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, ही जे विज्ञानाचे जे विषय आहेत, या सगळ्या शास्त्रामध्ये मृदेचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणात केला जातो. पहा, म्हणून मी तुम्हाला पाठिंबाच्या तासाला सांगितलं की मृदा हा अतिशय महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. इतका महत्त्वाचा नैसर्गिक घटक का आहे तर मृदेशिवाय काही चालत नाही. अर्थ इज ए होम ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स. पृथ्वीचा असणारा भूपृष्ठ किंवा पृथ्वी हे काय आहे तर निवासस्थान आहे, आपलं निवासस्थान आहे. आणि या निवासस्थानामध्ये असणाऱ्या आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या सगळ्या गरजा कुठून आपल्याला पूर्ण कराव्या लागतात तर प्रामुख्याने मृदेवरती कराव्या लागतात. म्हणून मृदेला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं मृदेचा अभ्यास हा सगळ्याच विज्ञानशास्त्रामध्ये, विज्ञान शाखेमध्ये केला गेलेला दिसून येतो. मृदा भूगोल, मृदाशास्त्र यांचा परस्पर संबंध समजून जर आपण घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की भूरूपशास्त्र आणि मृदाशास्त्र यांचं अतिशय जवळचं नातं आहे. जवळचं नाते याचा अर्थ असा की भूपृष्ठावरती असणारा मृदा हा एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. पृथ्वीवरती असणाऱ्या खडकापासून मृदेची निर्मिती होते आणि ही असणारी मृदेच्या निर्मितीचा जर आपण विचार केला तर भूरूपशास्त्र आणि मृदाशास्त्र यांचा संबंध अतिशय निकटचा, जवळचा असलेला आपल्याला दिसून येतो. या सर्व शास्त्राबरोबरच मृदा भूगोल या विषयामध्येही सर्व घटकांचा शाश्वत चिरंजीव विकास संकल्पनेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. आता विकास ज्यावेळी आपण म्हणतो तो विकास कसा असतो की तात्पुरता असणारा विकास वेगळा आणि ज्याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ही अतिशय महत्त्वाची असते. तर भूविज्ञानामध्ये, मृदाशास्त्रामध्ये जो अभ्यास केला जातो मृदेचा तो कसा आहे तर तो शाश्वत अशा प्रकारचा आहे. प्रदूषण होऊ नये, नैसर्गिक घटकांचं शोषण होऊ नये, निसर्ग चक्रामध्ये अडथळे येऊ नयेत, पर्यावरणाचा समतोल राहावा, पर्यावरणाचा समतोल बिघडू नये, या दृष्टीने काही विकास योजना आखण्याचं काम हे मृदाशास्त्राचं आहे.
मृदाशास्त्राचं मुख्य काम काय आहे मी आता सांगितलं की प्रामुख्यानं मृदेची जपणूक झाली पाहिजे, मृदेचं संधारण झालं पाहिजे. का झालं पाहिजे तर मृदा ही अतिशय महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. गेल्या वेळी मी सांगितलं की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती 1 इंच मातीचा थर जर तयार व्हायचा असेल तर त्याला 1000 ते 1200 वर्ष जावी लागतात. 1000 ते 1200 वर्ष जावी लागतात. त्यावेळी मातीचा एक थर तयार होतो. आणि हा मातीचा थर नाहीसा होण्यासाठी किती वेळ लागतो तर काही क्षणाचा. विकासाच्या नावाखाली आपण इतकी जंगलतोड केलेली आहे की जंगलतोड करून असणारा भूपृष्ठ हा उघडा केलेला आहे. एक प्रकारे जर आपण दुसऱ्या भाषेमध्ये एका तज्ज्ञानं असं म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणारी वनस्पतींचं आच्छादन हटवणं म्हणजे पृथ्वीच्या असणारं एक वस्त्र हटवल्यासारखं आहे. पृथ्वीवरती असणारे जे काही आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं म्हणून आपण कपडे घालतो, ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी मूळ उद्देश हा कपडे घालण्याचा तो आहे. वनस्पती हे काय आहे तर पृथ्वीच्या भूपृष्ठाचं एक आच्छादन आहे, एक कवर आहे, म्हणजे तिचं वस्त्र आहे. हे असणारं कवर काढण्याचं काम हे आपण मानवानं केलेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे की ज्यावेळी आपण वनस्पती हटवतो, तोडतो, त्यावेळी पृथ्वीवरती असणारा मृदा ही आपण हटवण्याला हातभार लावतो. ऊन वारा पाऊस असेल, वाहत्या नद्या असतील, नद्या हिमनद्या असतील, ही बाह्य कारकं जी आहेत ही काय करतात तर ही असणारी माती वाहून नेण्याचं काम करतात, पृथ्वीचा भूपृष्ठ झिजवण्याचं काम करतात आणि त्याला आपण एक प्रकारे हातभार लावत असतो. आणि हे लावू नये म्हणून मृदा भूगोल काय करतं तर मार्गदर्शन करतं. मार्गदर्शनाची भूमिका ही मृदा भूगोलशास्त्राची असलेली आपल्याला दिसून येते. मृदेमध्ये अनेक रासायनिक आणि जैविक घटक असतात, सामावलेले आहेत. 1 ग्राम जर माती जर आपण घेतली, 1 ग्राम माती घेतली तर त्या मातीमध्ये किती जीवाणू असतात माहीत आहे तुम्हाला? 1 ग्राम मातीमध्ये 100 अब्ज इतके जीवाणू असतात. जीवाणू हे सगळे जीवाणू कशासाठी उपयुक्त आहेत तर या मृदेवरती येणाऱ्या ज्या वनस्पती असतात, वनस्पतींची जी वाढ होते, मृदेची जी तब्येत किंवा प्रकृती चांगली राहण्यासाठी, चांगली राखण्यासाठी हे सगळे जीवाणू अखंडपणे रात्रंदिवस अहोरात्र कार्य करत असतात. रासायनिक खतं वापरतो आपण, रासायनिक औषधं वापरतो आणि त्यामुळं काय होतं की हे सगळे जीव मारले जातात. हे जीव ज्यावेळी मारतो आपण त्यावेळी काय होते, ती मृदा निर्जीव होते. लक्षात घ्या, मृदा ही जिवंत आहे असं म्हटलं जातं. ही मृदा मारण्याचं काम हे आपण आधुनिक शेतीमुळं मोठ्या प्रमाणात करत आहोत. हे यानंतरचे जे काही युनिट आहेत अभ्यासणार आहोत आपण, त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की आधुनिक शेती आणि आधुनिक शेतीमुळं तयार झालेले, निर्माण झालेले ज्या समस्या आहेत या समस्यांनंतर आपण अभ्यासणार आहोत. मृदेच्या गाळाच्या संचयनापासून विविध घटकांच्या मिश्रणातून मातीच्या थरावर थर साचत जातात आणि त्यामुळं माती ही घट्ट बनते. ती एक स्तरित खडकाप्रमाणे तिचे थरावर थर असलेले आपल्याला दिसतात. मानवी जीवनाच्या इतिहासात आपण पूर्णतः भूदृश्य बदल करतो. पाणी, अन्नधान्य, पिके असतील, प्राणी असतील, पक्षी संपदा यांचा उपयोग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. म्हणजेच मी पाठीमाग तुम्हाला सांगितले की मातीला काय महत्त्व आहे तर आपल्या असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत, उदाहरणार्थ अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, या गरजा पूर्ण करण्याचं काम, पूर्णत्वास नेण्याचं काम हे प्रामुख्यानं ही मृदा करत असते. म्हणून मृदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता प्रामुख्यानं मृदा भूगोलात मृदेची सुपीकता असेल, मृदेचं प्रदूषण थांबवणं, हवामानातील बदल, पृथ्वीवरील तापमान वृद्धी, मृदेची स्थिरता व मृदेचे विदारण, पाण्याचा दर्जा, पिकांचं स्वरूप, वनस्पतींचा दर्जा, मृदा जलविज्ञान, मृदेतील जैवविविधता, मृदाशास्त्र ज्याला आपण पेडॉलॉजी म्हणतो, मगाशी मी सांगितलं, वनस्पती व पिकांचे प्रकार, मृदेचे रासायनिक गुणधर्म, मृदेचे संवर्धन व संधारण अशा अनेक घटकांचा अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये होतो. म्हणून मृदा भूगोलाची असणारी जी व्याप्ती आहे ही व्याप्ती ही प्रचंड असलेली दिसून येते. अतिशय मोठी आहे व्याप्ती. मृदा भूगोलाची व्याप्ती किती आहे तर ती खूप मोठी आहे व्याप्ती. मी आता तुम्हाला सांगितलं की यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मृदा भूगोल हे भूविज्ञानामधलं किती महत्त्वाचं विद्याशाखा आहे किंवा एक विज्ञान आहे. मृदा ही जलसंपर्कातून खनिजे व सेंद्रिय घटकांच्या मिश्रणातून निर्माण होत असते. तिचे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे विभाग आढळतात. तिच्या रचनेवर प्रादेशिक खडकातील
सामावलेली खनिज घटकांचा व रासायनिक घटकांचा परिणाम होतो. आता प्रामुख्यानं पाणी असेल, वायू असेल, तापमान, आर्द्रता इत्यादी हवामानाच्या घटकामुळे मृदेची असणारी रचना आणि तिचे गुणधर्म हे बदलत असतात. औद्योगिकरण असेल, नागरीकरणातून असेल, विविध प्रकारच्या टाकाऊ पदार्थांच्या मिश्रणातून असेल, नैसर्गिक मृदा आणि तिचे असणारी स्वरूप, तिचे असणारं नेचर हे तयार होत असतं किंवा बदलत असतं. जे घटक आपण त्या मृदेमध्ये मिसळतो त्याचा प्रभाव हा त्या मृदेवरती होतो. लक्षात घ्या, जे जे घटक आपण मृदेमध्ये मिसळतो त्यानुसार मृदेचं असणारी प्रकृती बदलत जाते. मृदा ही प्रदूषित होते, मृदा काय होते, दूषित होते. आणि म्हणून मृदेची असणारी प्रकृती जर चांगली असेल तर मृदेवरती असणाऱ्या वनस्पतीची प्रकृती चांगली राहते. माणसाचा असणारं आरोग्य हे वनस्पतीवरती आधारित असतं, वनस्पती मृदेवरती आधारित असतात. आणि मृदा कशावरती आधारित असते तर आपण कशी ठेवण करतो, तिची जपणूक किती करतो यावरती तिची असणारी प्रकृती अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्यानं कुठेही मृदा प्रदूषित होत असेल तर प्रदूषण करणाऱ्या व्यवस्थेला सांभाळण्याची जबाबदारी असते. नियोजन या दृष्टीने शास्त्रीय विचार व शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणून भूमी वापराचे नियोजन, ज्याला आपण लँड यूज पॅटर्न असं म्हणतो किंवा लँड यूज प्लॅनिंग असं म्हणतो, हे शाश्वत दृष्टीने सर्वत्र करणे आवश्यक आहे. मृदा भूविज्ञान काय सांगतं तर ही असणारी जी मृदा, या मृदेची ठेवण तुम्ही कशी केली पाहिजे, तिची असणारी रचना, तिचं असणारं स्वरूप, या एकूणच गोष्टींचा विचार, अभ्यास हा प्रामुख्यानं मृदा भूगोल करतं. आणि म्हणून मृदा भूविज्ञानामध्ये या गोष्टींचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. मृदा भूगोल किंवा मृदाशास्त्र ज्याला आपण म्हणतो यांचा सहसंबंध या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर यानंतरचा असणारा जो भाग आहे तो पुढच्या पिरियडला आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, सगळ्यांचे आभार.